जय, बोलसुत हनुमान की जय, सत्य सनातन हिंदू धर्म की जय, छत्रपति शिवाजी महाराज की जय। नमस्कार। वरुण पाटिल ने अपना जन्मदिन अनोखे अंदाज में मनाया। आपको बताते चले, वरुण पाटिल शिवसेना उद्धव बाला साहेब ठाकरे गठ के भिवंडी शहर महानगर प्रमुख हैं। उन्होंने अपना जन्मदिन अजय नगर स्थित शिवसेना मध्यावर्ती कार्यालय पर अपने सगे और संबंधियों व मित्रों बुजुर्गों के साथ में मनाया। अपने जन्मदिन पर वृक्ष वितरण किया। इस अवसर पर हरिभक्त पारायण चिदानंद सरस्वती चिंतामणि महाराज व वारकरी तत्वज्ञान विद्यापीठ से डॉक्टर कैलाश महाराज निचिते ने वरुण पाटिल के जन्मदिन की शुभकामनाएं व आशीर्वाद दिया। वहीं शुभकामनाएं देने पहुंचे भिवंडी पूरब के माजी आमदार रुपेश म्हात्रे, भिवंडी शहर महानगर जिला प्रमुख मनोज गागे, समाज कल्याण न्यास अध्यक्ष सोनिया पाटिल, जिला संगठिका वैशाली मिस्त्री, शिवसेना जिला सचिव राजा भाऊ पुण्यार्थी और कविवर सुनील पाटिल सहित भारी संख्या में शिवसैनिकों ने जन्मदिन की शुभकामनाएं दी। आज राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होईल। एक अतिशय पवित्र आणि आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा असा हा दिवस आणि ह्या दिवसांमध्ये म्हणजे आमचे परम मित्र मान्य श्री आरोग्य पाटील साहेब यांचा वाढदिवस। खरं तर दरवर्षी आम्ही वाढदिवसाला साहेबांच्या येत असतो। यावर्षी थोडस कार्यक्रमामध्ये बदल होतो। हा वाढदिवस आपण या ठिकाणी साजरा करतोय, तर दरवर्षी गावामध्ये शाळेमध्ये वाढदिवस साजरा होत असतो आणि वाढदिवसानिमित्ताने त्या ठिकाणी जे सामाजिक उपक्रम, लोकांचं आरोग्याच्या बाबतीमध्ये आरोग्य शिबिर असेल, त्या ठिकाणी लोकांना मोफत औषधं असतील, त्यासोबत वृक्षारोपण जे अनेक वर्ष त्यांनी दिलेली झाडं हे आम्ही देखील निवडून वाढवलेली आहेत। तर त्या गोष्टीचा आजच्या दिवशी कुठेतरी कमतरता जाणवते आहेत ना, तर ती झाडं निश्चितपणे आपल्याला देखील मिळतील। आपण देखील ते वृक्षारोपण करून त्यांचं संघटन करून ते झाड जसं वाढेल त्याप्रमाणे सन्माननीय आरोग्य पाटील साहेबांचं आयुष्य देखील वाढणार आहे आणि ते काम आपण सर्वजण निश्चितपणे करणार आहोत। या वाढदिवसाला आज या ठिकाणी अतिशय महत्वाचे सर्व क्षेत्रातील खरं तर आमचे सर्वांचे आदरणीय गुरु सन्मान्य चिंतामणजी महाराज, आमचे सर्वांचे खरं तर सामाजिक कार्यामध्ये असलेले गुरु सोन्या पाटील साहेब, आपण सर्वजण या ठिकाणी आमचे कविवर्य ज्यांनी खऱ्या अर्थाने आरुजी पाटील साहेब यांचं कार्याचं वर्णन काव्यरूपाने केलं आणि सन्मान्य चिंतामण महाराजांनी खूपच चांगल्या पद्धतीने त्यांचं जे कार्य आहे, त्यांचं जे जीवन आहे, त्या जीवनाबद्दल अतिशय चांगल्या प्रकारची माहिती या ठिकाणी दिलेली आहे। मी या ठिकाणी निश्चितपणे सांगेन की एक जीवाला जीव देणारा मित्र कसा असावा ते सांगताना निश्चितपणे वरुण पाटील साहेब यांचा नाव घेणं या ठिकाणी अनिवार्य नाही, घेतलंच पाहिजे। मोठ्या पद्धतीचं त्यांचं काम आहे आणि समाजासाठी वाहून घेतलेला एक माणूस या ठिकाणी अनेक वर्ष आपण सर्वांनी पाहिलंय की इतर लोक संघटनेच्या माध्यमातून असेल किंवा पक्षाच्या माध्यमातून असेल, आपल्या कामाच्या माध्यमातून असेल, आपल्या स्वतःची प्रगती कशी होईल यासाठी प्रयत्न करत असतो। परंतु त्यांच्या रूपाने एक असा मी माणूस पाहिलेला आहे त्यांनी कधीही आपली प्रगती न पाहता समाजासाठी मला चांगलं चांगलं काय देता येईल ते करण्याचा प्रयत्न नेहमीच केलेला आहे आणि म्हणून आम्हाला ह्या आमच्या मित्राचा खऱ्या अर्थाने खूप खूप अभिमान आहे। मी आजच्या दिवशी त्यांना शुभेच्छा देताना एवढंच सांगेन की आपला आज 50वी आम्ही साजरी करतो,
आम्हाला 100 साजरी करण्याचा भाग्य देखील लाभावं. 100 साजरी करताना आमची देखील उपस्थित असावं. निश्चितपणे त्यांना ते 100 आपण सर्वजण साजरी करूया अशा पद्धतीच्या मी शुभेच्छा देतो. त्यांच्याकडून सामाजिक धार्मिक लोकांच्या आरोग्यासाठी सर्व ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत समाजासाठी त्या सर्व गोष्टी त्यांच्याकडून होत राहतील. त्या कामामध्ये फार नाही परंतु आमचा खारीचा वाटा त्यांच्या सोबत निश्चितपणे असेल. खरं तर महाराजांनी सांगितले की सांगितलं आहे आणि त्यांनी आमचं आश्रम सांभाळावं किंवा खरं तर मी एक शब्द देऊन चुकलेलो आहे. कारण मी याच्या शब्दामध्ये एक शब्द दिला होता की मी माल झाले मला करता आला नाही. एकच शब्द माझ्या आयुष्यात नाहीतर मी कुठल्याही बाबतीमध्ये शब्द दिला तर तो पूर्ण करतो. तर तो शब्द मला अजून पूर्ण करता आला नाही. त्यामुळे मी त्यांना सांगणार नाही की माल झाला किंवा तो माझ्यासाठी करणार. म्हणून या ठिकाणी पुन्हा एकदा खूप खूप त्यांना शुभेच्छा. आपण सर्वजण त्यांच्या या वाढदिवसाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात. खरं तर या वाढदिवसाच्या माध्यमातून जे सामाजिक उपक्रम काही झाडं आलेली आहे. दरवर्षी आपण केक कापून किंवा त्या ठिकाणी सामाजिक उपक्रम किंवा बाकीच्या गोष्टी करून वाढदिवस साजरा करतो. यावर्षी त्यांनी एक चांगला पायंडा पाडलेला आहे की वाढदिवसाला केक कापणं हे या ठिकाणी बंदी करून केक न कापता आपला वाढदिवस पुन्हा एकदा सामाजिक कार्यातून साजरा करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. निश्चित आपण सर्वांनी तो आदर्श पुढे घेऊन कदाचित जमता आम्ही तो प्रयत्न करू आणि तशा पद्धतीचा आपल्या संस्कृतीला शोभणार वाढदिवसाचं आविष्ट चिंतन या ठिकाणी करण्यात. सर्वांना जय शिवराय. आज हिंदुस्थानचे कैवारी राजा शिवछत्रपतींचा राज्याभिषेक तारखेनुसार दिन आणि आम्ही गेली 16 वर्ष सतत रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यासाठी जात असतो. छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून त्यांचे सेवक म्हणून आम्ही तिथे जात असतो. ते तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन साजरा करायला आणि यावर्षीचा येणारा शिवराज्याभिषेक दिन हा येत्या 9 तारखेला आहे आणि 8 तारखेला आम्ही तिथे जाणार आहोत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आजचा हा राज्याभिषेक दिन तिथे पुन्हा साजरा करणार आहोत. मी स्वतःला भाग्यवंत समजतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या या राज्याभिषेक दिनाच्या दिवशी माझा जन्म झाला आणि आपल्या सर्वांचं सानिध्य मला लाभलं. आदरणीय आमचे मित्र गुरु आदरणीय कैलास महाराज नितीजे ज्यांच्या माध्यमातून ज्यांच्या मार्गदर्शनाने ज्यांच्या विचाराने महाराष्ट्रातील पहिलं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर हे मराठेपाडा या ठिकाणी निर्माण झालं. अतिशय स्वाभिमान आहे की महाराष्ट्रातील हे पहिलं मंदिर आपल्या तालुक्यामध्ये निर्माण झालं आणि त्या मंदिराचे प्रणेते त्या मंदिराला प्रेरणा देणारे मंडळी आपले आहेत. आपण त्याच्यामध्ये स्वतः सहभागी आहोत असा याचा स्वाभिमान आम्हाला वाटतो आणि म्हणून सर्वप्रथम आदरणीय निचिते महाराजांचा मी आभार मानतो. त्याच पद्धतीने सर्व मित्र परिवाराचे आभार मानतो. आदरणीय निचिते महाराजांनी गुरुकुलाची स्थापना करत असताना माझ्याकडे त्यांनी विषय मांडला आणि तात्काळ पहिली पावती देण्याचा मान मला मिळाला. त्याच पद्धतीने त्या दिवशी त्यांनी विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी संकुलन बांधायचं ठरवलेलं आहे, शैक्षणिक गृह बांधायचं ठरवलेलं आहे आणि त्याचं उद्घाटन खूप मोठ्या लोकांच्या हस्ते झालं आणि त्याची देखील पहिली पावती देण्याचं सौभाग्य हे मला लाभत आहे. आणि म्हणून मी आजच्या दिवशी आपल्या समोर रोख 21,000 रुपयाची पावतीचे पैसे मी त्यांना देत आहे. हे त्यांनी स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो आणि याचसाठी मी त्यांना खास करून इकडे बोलवलं होतं. आणि खरोखर आज मला खूप आनंद होतोय की आजच्या दिवशी एका शैक्षणिक कार्यासाठी 21,000ची पहिली देणगी त्या ठिकाणी उद्घाटनाला माजी आमदार माजी मंत्री असे सगळे महान व्यक्तिमत्व होते. परंतु माझ्या भाग्यात होतं त्या शैक्षणिक इमारतीला पहिली वर्गणी देण्याचं भाग्य हे मला लाभलं. त्याबद्दल मी परमेश्वरचे आभार मानतो आणि महाराजांचे आभार मानतो. पुन्हा एकदा सर्व मित्र परिवाराचे पुन्हा एकदा सर्व नातेवाईकांचे ज्यांचं सहकार्य मला या संपूर्ण जीवन कार्यात होत असतं असं सर्वांचे मी आभार मानतो. धन्यवाद आणि खास करून देवाला धन्यवाद देतो की त्यांनी मला आतापर्यंत 50 वर्ष धर्म कार्य समाज कार्य जीवरक्षा
अनेक कार्यामध्ये चांगल्या पद्धतीचे कार्य करण्याची संधी दिली, ते भाग्य मिळवून दिलं. तसंच ते भाग्य माझ्या वयाच्या 100 पर्यंत त्यांनी द्यावं अशी त्याला प्रार्थना करतो. धन्यवाद. जय श्रीराम.